हाय नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत आषाढी कार्तिकी निमित्त फराळ. तर मंडळी तुम्ही पण करणार आहे का? चला तर मग आज सकाळी लवकर उठून मी फराळाची तयारी करत बसले. तर पाहते तर घरामध्ये शेंगदाणे शिल्लक नव्हते. तर मी मग शेंगा फोडण्यासाठी घेतल्या. खूप साऱ्या शेंगा सोलल्या. खूप कंटाळा आला होता, तरी देखील आता विलाज नव्हता. घरात तर फराळ केल्याशिवाय उपवास बनतच नव्हता. तर आज मी 5 ते 6 बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतले आणि ते एका भांड्यामध्ये काढून त्याची सर्व साल काढली. अशा प्रकारे मी सर्व बटाटे सोलून घेतले आहे. तर उपवास असला तर खिचडी पण छानच लागते. पण उपवास हा उपवास असतो, पण आमच्या घरामध्ये पोट भरल्याशिवाय फराळ उपवास होत नाही. तर बघा, अशी एक पहिली अशी एक म्हण, जुन्या लोकांची अशी एक म्हण होती की पोटभर चर पण उपवासच कर, अशी एक म्हण होती. त्याप्रमाणे आमच्याही घरात असंच चालतं. तर मी पण करते थोडाफार फराळ, पण घरातल्यांना पेट भर के खाना चाहिए था असं. तर त्यासाठी पहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे. काही जण त्या वाटून देखील घेऊ शकता, पण आम्ही अशा प्रकारे लहान मुलांना ते बारीक बारीक तुकडे साईडला काढून त्यांना खाता येऊ शकते म्हणून त्यासाठी मी तुकडे केलेले आहेत. आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते एकदम थंड करून त्याचा कूट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला असा हा एकदम बारीक कूट झालेला आहे. तर एका कढईमध्ये मी शेंगदाणा तेल घेतले आहे आणि त्यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या एकदम मऊसूत होतपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही शेंगदाणा तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता. तर हे पहा, मी अशा प्रकारे हे साबुदाणा त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला होता. तर तो अतिशय छान असा फुललेला आहे आणि त्यामध्ये आता मी बारीक केलेला शेंगदाणा कूट, बटाटा सर्व काही जिन्नस टाकून घेतलेले आहेत आणि ते आता सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे. तर जास्त खारटही नाही झाले पाहिजे, एकदम चवीनुसार छान असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून मस्त असा आपला साबुदाणा तयार करायचा आहे. तर पहा मंडळी, तुम्ही कशा प्रकारे करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे पहा, आता मी 5 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवले की साबुदाणा कसा आपला एकदम मऊसूत शिजला जातो. पहा किती छान असा साबुदाणा खिचडी तयार आहे. आमचा फराळ रेडी आहे. त्याबरोबर तुम्ही किस वेफर्स, उन्हाळ्यात केलेले किस वेफर्स असतात ते तळून त्याबरोबर सर्व करू शकता. तर मी ते काही केलेलं आहे सर्व मी, पण मी आत्ता तळलेलं नाही. हेच खूप खाणं उपवासासाठी असतं. त्यामुळे हे पहा, माझे मिस्टर आणि मी जेवणासाठी बसलो आहे. तर त्यांना खूप असं कसं तरी वाटलं. ते म्हणतात की मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस, मी असे व्हिडिओ काढू नको. तर ते साईडला जाऊन बसले. तर या फराळ करायला आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा. धन्यवाद.